वांगचुक साहब ने जो आंदोलन 27 दिन किया, उसके बारे में कल जेपी नड्डा साहब जो जाके उनसे सभी तरीके की बातचीत शायद उन्होंने की होगी, चर्चा की होगी, और उसका समाधान मिलने के बाद ही वांगचुक साहब ने अपना अनशन पीछे लिया है। एक बात देखा जाए तो वांगचुक साहब की वजह से ही ये आंदोलन एक अच्छे से जोर में था भी, और उसको सपोर्ट भी मिल रहा था। लेकिन जो मुद्दे हैं, जो अगर बातचीत से छूटते हैं तो अनशन वापस लेना कोई गैर नहीं है, और वही काम वांगचुक साहब ने किया है। लेकिन वांगचुक कह रहे हैं कि मैंने ये अनशन जो है हिंसा की आशंका के कारण ये फैसला लिया है इस आंदोलन का। जरूर है, आंदोलन में जो हिंसा ही हो रही है, जो पत्थरबाजी हो रही है, कोई किसी का अलग अलग तरीके की जो खबरें आ रही है, वो खबरें देखते हुए ये आंदोलन कोई और मोड़ के ऊपर न जाए, ये सोचते हुए वांगचुक साहब ने अपना अनशन पीछे लिया है। पीएम ने रात को 12 बजे छात्रों के लिए एक वीडियो संदेश दिया है जिसमें उन्होंने कहा है कि पेपर लीक होने पर कैबिनेट में सख्त फैसला लिया जाएगा, जल्द ही बिल पास करवाएंगे इसलिए। पीएम मोदी साहब ने जो भी फैसला लेना है एक्चुअली वो कैबिनेट में ही लेंगे, या तो अधिवेशन अभी चल रहा है उस सत्र में वो बोलेंगे जरूर। विद्यार्थी के हित के लिए कोई भी सरकार, कोई भी नेता पीछे जाना नहीं चाहता, उनको सपोर्ट करना चाहता है। इसलिए मोदी साहब ने भी उनसे बातचीत करते हुए यही आश्वस्त किया है कि हम तुम्हारे साथ में हैं, हम तुम्हारे सब समस्या सुलझाने की कोशिश करेंगे। लेकिन अभिजीत बिट्टे ने इस वीडियो को देखते हुए कहा है कि हमारी मांग धर्मेंद्र प्रधान का इस्तीफा है, जब तक इस्तीफा नहीं मिलेगा तब तक हम आंदोलन खत्म नहीं करेंगे। अब देखो ये आंदोलन है, अब इसमें क्या क्या होता है ये देखना पड़ेगा, लेकिन मुझे लगता है एक अच्छा सा रास्ता जरूर निकलेगा। एक वीक के अंदर ये सब चीजें आपको सुलझी हुई नजर आएंगी। मुंबई में दादर में जो प्रोटेस्ट हुआ था उसमें एक महिला के साथ पुलिस वाले ने अभद्र व्यवहार किया है, उसके ऊपर विनय दंड की कार्रवाई होना चाहिए, इस तरीके की मांग विपक्ष की ओर से की जा रही है। वीडियो भी वायरल, देखो जो वीडियो वायरल हुआ है उसका गृह मंत्रालय ने जरूर छानबीन की होगी, अगर ऐसा कुछ हुआ है तो उसके ऊपर कार्रवाई भी जरूर की जाएगी। अच्छा सर, ये जो बच्चे घायल हुए आंदोलन में, तो उनको सरकार से क्या सपोर्ट? सरकार उनको आर्थिक मदद भी करेगी और उनका उपचार भी करेगी। ये सब बच्चे जो है वो अपने हैं, ऐसा नहीं है कि कोई पराया लोग है, तो इसलिए सरकार उनको आर्थिक मदद तो जरूर करेगी, और उनका पूरा मेडिकल का खर्चा हो या तो मेडिकल में जो ट्रीटमेंट होना चाहिए वो पूरी सरकार करेगी। तर दिल्लीला जे आंदोलन सुरू आहे त्यात आता महाराष्ट्रातील सर्व म्हणताय राष्ट्रपती उद्धव ठाकरे उद्या मोर्चात काढणार आहे, दोघे एकत्र चालणार आहेत आणि सरकारचा निषेध करणार. दिल्लीत चाललेल्या आंदोलनाचा परिणाम देशभर अनेक ठिकाणी आपल्याला आंदोलन पाहायला मिळत आहे। राजसाहेब आणि उद्धव साहेब सुद्धा मुंबईला मोर्चा काढतायत। लोकशाही आहे, लोकशाहीमध्ये त्यांनी काय करावं न करावं हा त्यांचा अधिकार आहे, परंतु सरकार सुद्धा सकारात्मक आहे हे लक्षात घेतलं पाहिजे। कालच्या ज्या झालेल्या घडामोडी आहेत त्या घडामोडीमध्ये विद्यार्थ्यांवरती गुन्हे मागे घेणे, त्यांना सहकार्य करणे, चर्चेसाठी निमंत्रण देणे, या सगळ्या आता एक एक स्टेप मला वाटतं सरकारने सुद्धा या आंदोलनाला गांभीर्याने घेतलेलंच आहे। म्हणून ह्या 1-2 दिवसामध्ये मोठ्या काही घडामोडी या आंदोलनाबाबत होतील असं आता तरी सध्या दिसतंय। एक सगळं सरकार करतंय पण विद्यार्थ्यांची एक मूळ मागणी आहे धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घ्यावा आणि त्यावर सरकार सकारात्मक नाही असं चालतं। धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा घ्यावा की न घ्यावा हा पंतप्रधानांचा सर्वस्वी अधिकार आहे, परंतु आमच्या मते त्यांनी निर्णय का घेतला का घेत नाही यावर चर्चा करणं उचित नाही। म्हणून आता या 1-2 दिवसामध्ये मला वाटतं एक मोठा निर्णय कदाचित केंद्र शासनाकडून घेतला जाईल। सोनम मुंबईमध्ये जे आंदोलन झालेलं होतं तर त्या दादरमधल्या एका आंदोलनामध्ये सिव्हिल ड्रेसमधल्या एका पोलिसांनी एका तरुणीचा विनयभंग केल्याचा आरोप विरोधकांनी केला।
रोहित पवारांनी ट्विट केलं आहे पोलीस नाही नाही, काय झालंय या आंदोलनामध्ये अनेक वेळेला तुम्ही जर पाहिलं असेल तर काही लोक घुसताना सुद्धा दिसत आहेत, ज्यांच्यावर समोर बॅच नाहीये, कोण पोलिसाचं नाव माहित नाहीये, परंतु तो ड्रेसमध्ये घुसलेला आहे, हातात काठी आहे, असे प्रकार झालेले आहेत. आंदोलन भडकवणं किंवा आंदोलनामध्ये वेगळी दिशा देणं हे काही समाजकंटक हे काम करतात. आणि म्हणून आंदोलकांनी सतर्क राहिले पाहिजे. आता उद्याचा मोर्चा राज ठाकरेंचा आहे, त्यांनी सुद्धा सांगितलं की असे जर कोणी घुसताना दिसले तर आम्ही त्याला झोडपून काढू. भूमिका त्यासाठी घ्यावी लागते की हे काही बोगस लोक जे आंदोलनामध्ये घुसतात आणि आंदोलन पेटवण्याचा किंवा आंदोलनामध्ये विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करण्याचा किंवा आणखी काही करण्याचा जेव्हा प्रयत्न होतो त्या टायमाला याचा सर्व परिणाम हा एका आंदोलनावरच नाही तर तो सर्व महाराष्ट्रात देशभरात होत असतो. म्हणून आता सतर्क राहण्याची ही वेळ आहे. तुमचं मत आहे पोलीसला कदाचित नसू शकेल ना, आता आलंय तो पोलीस कर्मचारी असेल तर निश्चित आहे, परंतु ज्या पद्धतीने त्याने हे केलेलं आहे त्याच्यावर गुन्हा हा दाखल झाला पाहिजे, काही हरकत नाहीये. कालचं प्रकरण जे पाहिलं तेही सुद्धा असंच गांभीर्याने घेण्यासारखं होतं. 50 ग्रामची पुढे खिशात टाकतो तुला कायमचं जेलमध्ये पाठवतो, हे काय हुकुमशाही चालली काय? म्हणून मुख्यमंत्र्यांनी सुद्धा त्याच्यावर कडक भूमिका घेतली, तातडीने त्याला निलंबित केलेलं. हे आंदोलन विद्यार्थ्यांचं आहे, त्या विद्यार्थ्याच्या आंदोलनाला सहानुभूतीपूर्वकच आम्ही सर्वांनी पाहिलं पाहिजे आणि योग्य तो मार्ग काढला पाहिजे. हे सर्वांची भूमिका आहे, कोणा एका पक्षाची नाहीये. म्हणून ह्या आंदोलनाकडे राजकीय अँगल आम्ही कोणीच पाहत नाहीये. त्यांच्या हिताचं जे काही होईल ते करण्याचा प्रयत्न निश्चित मला वाटतं केंद्र सरकार करेल. संजय राऊत यांनी मंजुरी टाकली त्यासाठी नरेंद्र मोदी भेटीत आहेत. मोदींनी देशाला संबोधित करायचं 8 वाजता 12 वाजता ते माध्यमावर आज ते 12 वाजेपर्यंत मोदी भेटीत. संजय राऊत हा मूर्खासारखं बोलतो, त्याला काय आहे का काही? देशाचा पंतप्रधान 8 ते 12 भयभीत होता, महाकाय त्याच्या पाय चिपत होता का तर काही जादूमंतर बंगाची जादू त्याच्यावर करत होता? काही बेस नसलेले विधान करणं हा संजय राऊतचा म्हणजे व्यवसाय म्हणण्यापेक्षा धंदा झालेला आहे. म्हणून आम्ही त्याचे केलेल्या वक्तव्याकडे गांभीर्याने कोणीच घेत नाही. ते असंही म्हणतात की स्वरूप वापरण्याची मध्यरात्री उपोषण सोडण्याची गरज नाही, त्यांनी सर्वांसमोर उपोषण सोडायला पाहिजे. त्यांनी उपोषण सोडलं तरी देशात आंदोलन सोडलं. त्यांनी उपोषण कधी सोडावं ना सोडावं उपोषण बसलेल्याला कळतं ना. आणि तुम्ही कोण ठरवणार आहे काय कधी काय झालं पाहिजे? तुमचा आणि त्यांचा काय संबंध आहे? 4 दिवस तुम्ही उपोषणावर बसून बघा ना, कळेल ना तुम्हाला. दालाआटीचा सगळा भाव कळेल ना. इतरांना ज्ञान देण्यापेक्षा स्वतः काय तुम्हाला मदत करता येईल ते करा, नसता टीका करू नका. एनसीपीच्या विलीनीकरणाची माहिती समोर आली. पक्ष नेतृत्वाने विलीनीकरण ढकलले. सुनेत्रा पार्थ पवार त्यांनी विलीनीकरणाला विरोध केला. शरद पवार साहेबांची गेल्या आठवड्यामध्ये पंतप्रधानांशी भेट झाली, त्याच्यामध्ये काही चर्चा झाली त्या त्यांनाच माहिती आहे. परंतु जनरल याच्यामध्ये शरद पवार हे एनडीए सोबत जातील की काय अशी शंका सर्वजण उपस्थित करतायत. परंतु आता चालू असलेल्या आंदोलनामुळे कदाचित हा एनडी मध्ये जाण्याचा जे अडथळे आता निर्माण झाले, म्हणून हे कधी काय होईल घडेल हे मला वाटतं पुढच्या आठवड्यामध्ये आपल्याला स्पष्टपणे दिसेल. सुनेत्रा पवार आणि पार्थ पवारचा विरोध आहे की नाही हे जोपर्यंत विलिनीकरण होत नाही तोपर्यंत कळणार नाही. एक महत्वाची गोष्ट विद्यार्थी चर्चेला तयार नाही. चर्चाच केली नाही तर मागे निघतात तसं डेव्हलप सुद्धाच नाही. नाही विद्यार्थ्यांनी चर्चा सुद्धा केली पाहिजे. हे आंदोलन न्याय मागण्यासाठी आहे. आपल्या मागण्या जर मान्य होत असेल तर विद्यार्थ्यांनी चर्चा करायला काही हरकत नाही. आता त्यांचा आग्रह जो आहे त्या आग्रहाबद्दल केंद्र सरकार योग्य तो निर्णय घेईल. त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही तिकडे नाही करणार तर तुम्ही इकडे यावं जंतर मंतरवर. हा जो काही थोडा तिढा आहे हा मला वाटतं सुटेल सुद्धा.